करण्यासाठी नवसाची लाईन केलेली असायचं ती बघूया आपण पुढे जाऊया मंदिरात। बाबा हे श्रीकांत पुजारी ह्या लेकरांनी बाबा सालाबाद प्रमाणे तुझी ही ओटी भरलेल्या डावकूर केली उत्तर मान्य करून की त्यांच्या केल्या कर्तव्या धंद्यावर जलेबी आपण जलेबी नाही आपण जिलेबी बोलतोय का। नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय। तर मग आज दिवस भरपूर चांगला, कारण दिवस कधीच वाईट नसतं। असतं असं की दिवस आजचं खूप चांगलं, म्हणून आज आपण तिरलोटच्या भावकादेवी मंदिरात दिला आणि आज त्याचं सप्ताह असं म्हणजे वर्धापन दिन असं। तर मग हे देवळांचे जे कार्यक्रम असतात म्हणजे हे जे उत्सव असतात ना, हे उत्सव आपल्या कोकणात असेच भरपूर उत्साहात साजरे केले जातात आणि त्यांची ख्याती पण तशीच असा, प्रसिद्धी तशा, त्याच्यावर श्रद्धा अशा लोकांची आणि हे देवमुळ समाज आपलं प्रत्येक वेळेस ह्या गोष्टींका अजूनपर्यंत तेवढाच महत्त्व देतात। तर मग हे महत्त्व देण्याचं कारणच याच्यावरनं समजत आपल्या किंमत काय असं ते। तर मग आज आपण गेलो तिरलोटमध्ये आणि तिरलोटचं वर्धापन दिन, सप्ताह, जत्रा हे असा। तर मग हैसर येऊन मधून काय हेच दाखवण्याचा प्रयत्न असा की कोकणात या ज्या परंपरा त्या कशा पाळल्या जातात, हे रीतिरिवाज काय आहेत, या प्रथा काय आहेत। तर मग हे जर बघूचं असतात तर मग नक्कीच चॅनलसोबत राहा, माझ्यासोबत राहा। तर मग मित्रांनो, ह्यो तुमच्यापर्यंत आणण्याचा एक प्रयत्न असा या आत्तापर्यंत आपल्यापर्यंत आल्या, आपल्याला माहिती असत तसेच हे पुढच्या पिढीक जाऊचे। तर मग हे पिढीत दाखवण्याचा हे माध्यम एक असा आणि ह्यो प्रयत्न असा एक छोटोसो। जो जर प्रयत्न आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते। आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करायचा असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। तर मित्रांनो, चला या उत्सवात सहभागी होऊया आणि भाग बघूया। चला, आताच भजन संपलं, भजन संपलं आणि आतमध्ये आता आपण चाललो असं आपल्याला जी लाईन दिसतं ना, ही पूर्ण ओटी भरण्यासाठी नवसाची लाईन केलेली असायचं ती बघूया आपण पुढे जाऊया मंदिरात। मंदिराच्या आपण मागच्या वर्षी जेव्हा हिला होता ना, तेव्हा पण मी सांगितलं होतं की मंदिराची प्रसिद्धी आहे ना ही खूपच जास्त असा। कारण मग इतर येणारी लाईन जे आपल्या गावातील महिला असतील किंवा माहेर वसनी असतील किंवा इतर काही असतील, तर मग ते जे असतात ना त्यांचं याच्यावरनंच समजतात। खूपच छान प्रसिद्धी असं याची आणि बाहेरची जर आपण गर्दी बघितलं त्याच्यावरनं आपल्याला समजतात की याची ख्याती पण तशीच असं। हैसर आपण बघतो ना, तर मग ओटी भरण्यासाठी जी लाईन लागलेली आहे ना, ही लाईन हैसर बाहेरपासून आतपर्यंत गेली असं, म्हणजेच फार लांबपर्यंत गेलेलं। तर मग ह्या गोष्टी असतात ना, ह्या तेवढ्या श्रद्धेच्या असतात की लोक श्रद्धेने येतात आजूबाजूच्या गावात तर बघा काय बाबा हे श्रीकांत पुजारी ह्या लेकरांनी बाबा सालाबाद प्रमाणे तुझी ही ओटी भरलेल्या डावकूर केली उत्तर मान्य करून की त्यांच्या केल्या कर्तव्या धंद्यावर मुला माणसाक जसे आजपर्यंत त्यांना सांभाळलं तसे सांभाळ नासा घसाची मर्यादा ठेवली। लेकरा कामा धंद्याकडे बाहेर जय जनावरांची पिढी मुंगीचा आरेख करून काय त्यांची नमस्कार। तिरलोट गावचा ग्रामदैवत आई भावकादेवी या मंदिराचे प्रमुख ट्रस्टी, प्रमुख विश्वस्त माझे आदरणीय वडील सन्माननीय गणपत रघुनाथ घाडी हे आहेत। आज वयोवृद्ध असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत ही माहिती थोडक्यात मी त्यांचे चिरंजीव बाळकृष्ण गणपत घाडी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। खरं म्हणजे हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी म्हणजे आहे आमची भावकादेवी। गेली 38 वर्ष या ठिकाणी हा जत्रोत्सव होतोय। सन 1987 साली या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला। त्यावेळी तत्कालीन सर्व गावकर मंडळी, मानकरी मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी या सर्वांनी मिळून एक विचाराने या मंदिराची उभारणी केली। खरं तर
1987 हा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर त्यावेळच्या सर्व ग्रामस्थांनी एक विचार करून हा वार्षिक वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि आज बघता बघता या उत्सवाला 38 वर्ष होत झाली आहेत। यावर्षी 38वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतोय। सर्व यात्रेकरू आणि सर्व भाविकजन या ठिकाणी आपल्या सर्व समस्या, आपली गाऱ्हाणी, आपली म्हणणं, ओटी भरणे असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील या भावकादेवीच्या चरणी ठेवतात। या मंदिरामध्ये प्रमुख 7 पाळीदार आहेत। हे 7ही पाळीदार जुन्या गोविंदाने आपले सर्व वार्षिक उत्सव करत असतात। अल्टरनेट पद्धतीने ह्या पाळी होत असतात। या चालू वर्षाचे पाळीदार सन्माननीय रवींद्र मोतीराम घाडी हे माझ्या शेजारी बसले आहेत। या वर्षाचे यजमान आहेत ते, पुढच्या वर्षी दुसरे असणार आहेत। तर सांगण्याचा भाग असा आहे की 7ही पाळीदार आपल्या पद्धतीने, आपल्या आर्थिक कुवतीनुसार, आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे आणि आपल्या सर्व ताकदीनिशी हा सर्व उत्सव पार पाडत असतात। कोणामध्ये कसल्याही प्रकारचे वादविवाद तंटे नाही आहेत। आम्ही सर्वजण त्यांना एकमेकांना सहकार्य करून हा वार्षिक उत्सव पार पाडत असतो। या पाळीदारांप्रमाणेच इतरही मानकरी या ठिकाणी आहेत, जे की लिंगायत गुरव प्रमुख मानकरी, त्यानंतर गुरव, पुजारे, अनुभवणे यांचाही मान या ठिकाणी या मंदिरामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि आमच्या शेजारी बसलेले आमचे भाबल मंडळी, आमचे मित्र रतन दळवी साहेब या ठिकाणी आहेत। हे सर्वजण मिळून या उत्सवाला सहकार्य करत असतात। आता महत्त्वाचा भाग यामध्ये असा आहे की जरी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करत असलो तरी सर्वजण आम्ही एक आहोत। सर्व घाडी मंडळी, जो की आमचा मूळ पुरुष एक होता, पुढे त्याचे भाग झाले असतील किंवा त्याचे पार्ट होत गेले आणि त्याच्या पद्धतीने आपापली ही वार्षिक आम्ही करत आलो आहे। आणि कोणामध्येही कसल्याही प्रकारचे वादविवाद तंटे न ठेवता एकमेकांच्या सहकार्याने आम्ही हे सगळं करत असतो। हा झाला वार्षिक उत्सव। त्याचबरोबर या मंदिरामध्ये आणि एक साधारण महिन्याभरापूर्वी एक सम्राज्ञा, जी की देवीची सम्राज्ञा असते, जे की पूर्ण 5 दिवस हा कार्यक्रम असतो। रवळनाथ मंदिरामध्ये त्याची सुरुवात होते आणि त्याची सांगता या मंदिरामध्ये होत असते। या दिवशी संपूर्ण गाव या ठिकाणी महाप्रसादासाठी येत असतो। एक वेगळी मजा, एक वेगळा जल्लोष या ठिकाणी येथील सर्व ग्रामस्थांना, थोरा मोठ्यांना, लेकरा बाळांना मिळत असतो आणि हे सर्व उत्सव आम्ही या ठिकाणी करत असतो। यानंतर पुढे माघ महिन्यामध्ये आमच्या कुलदेवतेचं कार्य कूळ हे होईल, जे की यजमान पाळीदार असतील त्यांच्या घरी ते संपन्न होतं। आमच्या पूर्वीची एक अशी परंपरा आहे आमच्या काळची की कुळाचं कार्य झाल्याशिवाय आमच्याकडे लग्नाची पद्धत नव्हती, लग्न होत नव्हती। ते कूळ आमच्या कुलदेवतेचं कार्य होईल आणि त्यानंतर पुढे मग होळी, नवरात्रोत्सव हा मोठ्या प्रमाणात होत असतो या ठिकाणी आमच्या रवळनाथ मंदिरामध्ये। अशी एकंदरीत आमच्या या गावची मी तुम्हाला वार्षिक माहिती, जी काय देवराटीची माहिती आहे, ती माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी आपल्याला दिली आहे। त्यातही काही चूक असेल तर त्याबद्दल क्षमस्व। धन्यवाद।
वर्धापन दिन, देवळांचे उत्सव, देवळांच्या जत्रा, सप्ते आणि जे वार्षिक उत्सव असतात त्या वार्षिक उत्सवात जर भजन नसतात तर मग काहीतरी कमीपणा वाटता, म्हणजे कमतरता वाटता. कमीपणा म्हणजे तशी नाही, कमतरता वाटता, चुकल्यासारखा वाटता. आणि भजन बोलला तर मग जय गजर गवळण ह्या जर गोष्टी नाही तर मग आपल्याक चुकल्यासारखं वाटतं. तर मग ते ऐकल्याशिवाय मनात चैन पडत नाही, असा मन तृप्त होत नाही. मग भजनप्रेमी आपल्या कोकणात एवढ्या आवर्जून मिळतील तर मग त्याचा बेस्ट म्हणजे खूप चांगला उदाहरण या हैसर भोकणीचा. चला आता सध्या गावाची जत्रा जी चालू असते ना तर मग जत्रेत बऱ्याच ठिकाणी दुकानं असतात. तर मग ही दुकानं खयची असतात नाही ती बघण्याची माका पण उत्सुकता असतात. चला जाऊया आपण. मित्रांनो, आपला हक्काचा जा खाज्याचा दुकान आहे ना, खाज्याचा स्टॉल असा ना, ता सुरुवात जलेबी, आपण जलेबी नाही आपण जिलेबी बोलतोय का. आणि जिलेबी बघा आत्ताच पाकातनं काढलेली असा, पॅकिंग करून ठेवलेली असा. आणि आपले उस्ताद असतात सर जे जिलेबी काढतात, जिलेबी काढल्याने की पाकात टाकल्याने की मग हे तयार होऊन ताटात पडतात, बरोबर. तर मग ती त्यांची मेहनत असा आगीजवळ होणं ह्या पण म्हणजे सोप्या काम नाही, भरपूर मेहनतीचा काम असा. ह्या लोकांका एक वेळ बिग थम्सअप की हे आपल्यासाठी एवढं सगळं करतात. ठीक आहे, मी त्याच्यानंतर बघितला तर मग हैसर आपल्याला आता ह्यो ट्रे रिकामी दिसता, पण मग ह्यो जो ट्रे रिकामी आहे ना तो ट्रे हैसर नाही लोचा. तर मग ह्या खाजा जेव्हा सुका असतात तेव्हा त्या पाकात टाकलं जातं, गरम गुळ कडवलं जातं आणि त्याच्यावर टाकलं जातं, नंतर परतलं जातं थंड होईपर्यंत. मग आपल्या ह्या स्वरूपात खाजा मिळतात. हे कोकण मेवाचो ह्यो जो प्रकार असा ना हे आपल्यासाठी घेऊन येतात हे आपले असत गाडी गावकर वरेरीचे. या आपला हक्काचा दुकानाचा मंडळींनी जर कधी जत्रेत भेटले तर यांच्याकडे येवा, हमखास खाजा घेवा, कोकण मेवाचो आस्वाद घेवा हैसर ना. हैसर आपल्या खटखटे लाडू दिसतात, हैसर आपल्या बंगाली खाजा दिसतात. बंगाली खाजा आजकाल आहे ना आपल्या जत्रेत कोकण मेव्यासोबत हमखास दिसतात. याचं कारण असते ते का पण मिळणारी प्रसिद्धी. ही साखरेचा खाजा हे जे आहे ना हे पण आपल्याक हमखास दिसता. हे बघा हे साखरेचा खाजा असा. त्याच्यानंतर आपल्याक दिसता हैसर हे बंगाली खाजा असा. हे आपले खटखटे लाडू जे रेग्युलरचे आहेत ते याच्यात 3 प्रकार येतात, जाड, बारीक आणि जे पिवळ्या कलरचे बारीक असतात ते अजून असतात. त्याच्यासोबतच आपला ह्या पारंपरिक मालवणी खाजा जा ना तर ह्या बघा असा पॅक केलं जातं. याच आपण हैसर बघतो. सुरुवात जर बघितला तर मग हे बघा आपल्या गरम हय गूळ कळताना दिसता, एका कड इलो असा उकळताना दिसता. जर ह्योच एकदा आपण ढवळ जर मग समजत बघा गूळ गरम केलो जाता ह्या पद्धतीत. आणि नंतर मग जी खाजी येतात ना त्या खाज्याची कांडकी असतात ती बघा तुमका दाखवतोय मी आता. ह्या बेसनच्या कांड्या असतात. ह्या बेसनच्या कांड्या अशा प्रकारे आता ह्या ट्रेमध्ये ठेवल्या. तर ह्या बेसनच्या कांड्या असतात. या बेसनच्या कांड्यांवरती तो गूळ गरम ओतलो जाता आणि परतलो जाता गूळ थंड होईपर्यंत. आणि मग जे फायनल प्रोडक्ट मिळता ते हे असतं. आणि फायनली ह्यो तयार होता असो. तर हे फायनल प्रोडक्ट आपल्यापर्यंत येईपर्यंत ह्या किती ह्याच्यातून जातात ते बघा. तुम्ही कात्रा देवीची यात्रा घ्या निघत पण असता भगवतीच्या. हो
खाजा बनण्याची ही सगळ्यात मोठी प्रोसेस असा ही आणि ह्याच्यात टाईम पण तेवढंच जाता. मंदिराच्या आवारात जी जत्रा असा भरलेली, तर जत्रेच्या पूर्ण संबंधित जो एरिया असतात, परिसर असतात, त्या परिसरात वेगवेगळ्या स्टॉल्स असतात. हे स्टॉल्स खूपच छान असतात, पूर्ण फोटोजचे असतात. हैसर बघा, हे फोटोजचं खूपच सुंदर दिसतात. खूप छान असत. काही 3D पेंटिंग ती महाराजांची जी दिसता ना, ती अगदी असं खूपच छान असं. संध्याकाळची वेळ असताना तर संध्याकाळनंतर मग ह्या जत्रेंका नवो रंग चढता. गर्दी जमली का जत्रा कशी भरलेली वाटतं आणि मग ह्याची उत्सुकता अजून वाढता. कारण मग आता जकडे बघशाल ना, तकडे हे संपूर्ण आपल्या स्टॉल्स दिसतात बऱ्याच ठिकाणी. तर मग हे जे स्टॉल्स असतात, फूडवाले स्टॉल असतात, काही वस्तूंवाले स्टॉल असतात आणि हे हैसरली मेन एंट्री गेट असं ह्याचं. तर त्या एंट्री गेटकडे आपण जाऊया आणि बघूया एंट्री गेट कसं बनवलेलं असं. तो पण मित्रांनो, जो गेट असा ना, तो गेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेलो असा. त्याच्यावरती पूर्ण बॅनर्स असतात, पण मग एक संदेश पण असा. यो संदेश बघा आपल्या हैसरनच समजत. हैसर बघा, हे पूर्ण फ्लेक्स विनाईल जे लावले ना, त्याच्यातच दाखवलेलं असं काय आहे ते. आधीचा युग कसा होता, नवीन येणारी सतयुग दुनिया ही अशी, आणि जे कलियुग आहे ना, ते ह्या बाजू कसं दिलेला बघा. याच्यावरून समजत आता बघा की काय दिलेलं आहे ते. सध्या माणसांची परिस्थिती घडवून हातात जे आपले परिणाम असत येतात ना, ते याच गोष्टीचे असत. आणि छानपैकी एक पिंडी असा महादेवांची, आणि नंतर मग हैसर छानपैकी एक जसं मागाशी बोललं ना, पिंडी असा, आणि दिव्य ज्योती, संगमेश्वर, रामेश्वर, जोगेश्वर वगैरे, एक ओंकार, जोड, अल्लाह खुदा वगैरे सगळ्या धर्मीयांचा म्हणजे समभाव, जो सर्व धर्मीय समभाव आहे ना, तो याच्यातला मॅसेज देऊचो प्रयत्न केल्याने असा त्यांनी. चला, या बाजू पूर्ण खालपर्यंत असतात स्टॉल्स, आणि हैसर बघितला तर मग हैसर पण सगळे स्टॉल्स असतात. भरपूर मोठे स्टॉल्स असतात. मालवणी खाज्याचा स्टॉल असा ह्याच्या एक मोठा. तसंच ह्या बाजूक बघितलं तर पूर्ण सगळी दुकानं असत. तशीच ह्या बाजूक लांब पुढेपर्यंत पुन्हा असंच पुन्हा ह्यापर्यंत असत दुकानं. हैसर पण असा, आणि ह्या बाजू पुढेपर्यंत असत पुन्हा दुकानं, आणि नंतर मग ही एक बाजू असत. असे 4 वेगवेगळे गल्ल्या गेलेले असतात आणि त्याच्यातनं दुकानांची लाईन असतात. तर मग एकंदरीत खूप छान आणि चांगली म्हणजे मोठी जत्रा भरता. ही तेवढंच मान असा, तेवढंच प्रसिद्धी असा, तेवढीच श्रद्धा असा लोकांची, आणि या श्रद्धेपोटी ह्या ज्या जत्रात ना, ह्या जत्रा अशा होतात असते. तर मग ही एक परंपरा असा, ही प्रथा अशीच निरंतर राहू दे, हीच सदिच्छा असा. आणि आता आपण हैसरना जाऊया. अगदी पारंपरिक पद्धतीन हे पॅकिंग करताना दिसतं. का बोलले पारंपरिक पद्धतीने? कारण जुन्या आधी वेळेस ना, ह्या अशाच मेणबत्तीवरती कडून हे पॅकिंग केली जायची, आणि त्याचा अंदाज त्यांना बरोबर होतो. त्याचप्रमाणे त्यांनी पॅकिंग केलेली. चला, तर ह्याच्यानं चाललो. आता या स्टॉलवरती जर आपण बघितलं तर मग हैसर मालवणी खाजा असा, जे बारीक कांडीचा असा. त्याच्यानंतर हैसर आले पाक दिसतं आपल्याक. नंतर मग हे लाडू असतात कुरमुराचे, हे खाजा असा. त्याच्यानंतर मग खटखटे लाडू, तिळाचे लाडू, शेवाचे लाडू. बंगाली खाजा आता आजकाल फेमस झाला, खाज्यासोबतच जातात. हे चिरोटे असतात ते सोबत असतात. तर मग हे जो एकंदरीत, आणि
हे बारीक शेवाचे लाडू खटखटे असतात. तर मग हे एकंदरीत आहे ना, हे आपल्या समोर ह्यो मालवणी मेवा येता, कोकणी मेवा खूपच छान. चला बनायचं ना चाललं. तर मित्रांनो, जत्रा अशीच चालतली आणि हे जे कार्यक्रम असतात ना, हे कार्यक्रम असेच चालतले. तर ही परंपरा अशीच निरंतर चालत राहू दे, हीच एक सदिच्छा असा. आणि आपण हैसर ना आता चालतो. हैसर ही भिड्याची भांडी दिसतात, ही भरपूर आधी जुने दिसायची. भिडा म्हणजेच आता जनरली हेका भिडा बोललं जातं, जे घावरे काढूचं असतं ते. तर मग ह्या जो भिडा असा ना, ह्या भिडा ह्यो प्रकार असा. पण मग भिडो जो आहे ना, तर मग आधी बोलले जायचे की हां हे जे कांस्यसारखं जे येतं ना जे का, तर मग ते म्हणजेच भिडा, तो धातूचा प्रकार असा. आणि त्याची भांडी असायची आधी. ह्यात आणि ह्याच्यामध्ये भरपूर फरक असा आता. तर हे एक स्टॉल असा आणि हे तुमका दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न होतो. तर मग ह्या आता सापडत नाहीत. तर ही जी भांडी होती रिअल भिड्याच्या नावावरती लोखंड दिलं जातं. तर ही भिड्याची भांडी ऐसर जत्रेत बघूक मिळाली. तर मग इच्छा असत तर मग ह्या जत्रेतनं तुमका ती घेऊक पण मिळतं. चला तर मग मित्रांनो, आता व्हिडिओ मी ऐसर व्हिडिओ संपवतोय. म्हणून मग आपला रोजचा सांगणं, रोजचा मागणं आणि रोजचा गाराणा. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करायचं असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो, चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घेवा. बाय बाय.